काही येऊ शकत नाही, तुम्ही मेलं तर मंदिरात येऊ शकत नाही, कोणाकडे बाळंतपण झालं तरी त्या घरचे लोक इथे येऊ शकत नाही. पण या सगळ्या प्रक्रिया असल्या तरी आपल्या लिंगाची पूजा करायला कसलंच बंधन नाही. आणि नेमकं तीच पूजा घडत नाही, तीच सेवा घडत नाही म्हणून ईश्वर नाराज आहे. आणि त्या नाराजीचा परिणाम कधी पाऊस येतोय, कधी उन्हाळा पडतोय, कधी महापूर येतोय, हे सगळ्या परिस्थिती जी संकट आपल्याकडे आज दिसत आहे, या सगळ्या संकटाचं कारण म्हणजे आपण आपल्या धर्माकडे दुर्लक्ष आहे. तेव्हा आपण धर्माकडे दुर्लक्ष न करता मी माझ्या धर्माचं प्रामाणिकपणे पालन करेन असा आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे. तो संकल्प आपल्याकडून घडावा, गुरूंचं दर्शन घडावं, मार्गदर्शन घडावं, या हेतूने हा सोहळा आपण आयोजित केलेला आहे. आणि त्या सोहळ्यामधला हा पवित्र क्षण आहे की आज आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत. सोहळ्यामध्ये अगदी त्यांचं काहीतरी सत्कार वगैरे आणि हा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी मी